वाह, बघा आपला मस्त गरम गरम मसूर भात तयार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, होममेड मॅजिक चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसूर राईस। मसूर राईससाठी मी रेडीमेड मसाला यूज करते आहे। त्या मसाल्याची टेस्ट मला खूप आवडते, म्हणून मी तो आज मसाला यूज करून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। मी काही त्या मसाल्याचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे। मदर्स कंपनीचा जो मसाला आहे, चिकन बिर्याणीचा मसाला, तो मी याच्यासाठी वापरणार आहे। एक टोमॅटो पण मी बारीक चिरून घेते उभा, आणि मी आता त्याच्यासाठी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण घेते। मी अद्रक लसूणची पेस्ट करणार आहे। अद्रक लसूण हे तुम्ही फ्रेशच घ्या, त्याच्यामुळे एक छान असा फ्लेवर येतो। आपलं आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आधी थोडंसे जिरे घालते, त्याच्यानंतर चिरलेला कांदा घालून घेते सगळा। गॅस मीडियमच ठेवा। आता तो मी चांगला सगळा कांदा मी घालून घेतला आहे आणि आता तो मी चांगला परतून घेते। कांदा चांगला परतून झाला आहे, चांगला सोनेरी रंगावर मी भाजून घेतला त्याला। आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकून पण आपण तो चांगला व्यवस्थित भाजून घेऊया, आणि त्याच्यामध्ये जी आपण आलं लसूणची पेस्ट केली होती ती पण टाकू। थोडंसं मीठ टाकून घेते, त्याच्यामुळे कांदा जरा लवकर नरम होतं। आता अद्रक लसूणची पेस्ट पण मी टाकून घेतली। आता त्याला चांगलं परतून घेऊ। कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे, त्याच्यामध्ये मी जो मसाला घेतला होता तो पण टाकून घेते। गॅस मी आता बारीक करून घेतलेला आहे थोडासा। मसाला पण चांगला तेलामध्ये फ्राय होऊ द्या, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते। मला तो राईस होता तो थोडासा तिखट पाहिजे होता, कारण फक्त मसाल्याने सुगंध खूप छान येतो, पण कमी तिखट होतो। मला जरासा मीडियम असा तिखट करायचा आहे, त्याच्यामुळे मी माझ्या घरात जो मी नेहमी वापरते कांदा लसूण मसाला तो टाकून घेते। म्हणजे मी सगळ्या जेवणात कांदा लसूण मसाला वापरते, त्याच्यामुळे तो मसाला मी सगळीकडे यूज करते। जर का तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही फक्त प्लेन लाल तिखट टाकून केलं तरी काहीही हरकत नाही आहे। आणि आता मी परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मी मसूर आधी स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते, कारण एक रेसिपी सुरू करायच्या अगोदर मी त्याला 15-20 मिनटं चांगले भिजत घातलेले होते पाण्यामध्ये। ते पण मसूर पण आपण कुकरमध्ये टाकू आणि चांगलं परतून घेऊ। मसाला पण मी चांगला परतून घेतला आहे। आता त्याला साईडला असं थोडंसं तेल पण दिसतंय। आता आपण जे तांदूळ धुतले होते, धुवून घेतले मी, ते पण आता याच्यामध्ये सगळे तांदूळ घालून घेऊ। आता आपण सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। मी बाजूलाच गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी घालू। मला थोडासा असा मऊ पाहिजे आहे तो भात, म्हणून मी पाणी जास्तच टाकणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकून घ्या। बघा, पाण्याला एकदम मस्त उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर आपण वरून टाकली तरी चालते, काहीही हरकत नाही आहे। आता आपण झाकण लावून एक मोठी शिटी, गॅस मोठा करून एक मोठी शिट्टी घेऊया, आणि नंतर गॅस बारीक करून परत 2 शिट्ट्या घेऊ। मग नंतर मी तुम्हाला दाखवते भात कसा झाला आहे तो छान। आपला कुकर आता थंड झाला आहे। वा, बघा किती छान रंग आलेला आहे, आणि सुगंधही खूप छान, आणि खायला पण तेवढाच एकदम टेस्टी। तुम्ही पण एकदा हा मसूर भात नक्की करून बघा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी होममेड मॅजिक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।